प्रायश्चित्त साक्रामेंताबद्दल माहिती. प्रायश्चित्त साक्रामेंताची स्थापना येशू ख्रिस्ताने केली आहे. बायबलमध्ये येशूची प्रायश्चित्त साक्रामेंताबद्दल शिकवण. मत्तय अध्याय 5 ओवी 23 ते 24. जर तू वेदीपुढे आपले अर्पण घेऊन आलास आणि तुला तिथे आठवले की तुझ्या भावाच्या मनात तुझ्या विरुद्ध काही आहे, तर तुझे अर्पण तिथेच वेदीसमोर सोडून जा. आपल्या भावाशी आधी समेट कर आणि मग ये आणि आपले अर्पण सादर कर. योहान अध्याय 20 ओवी 23. तुम्ही ज्यांची पापे सोडाल त्यांना ती सोडलेली आहेत आणि ज्यांची ठेवाल ती ठेवलेली आहेत. आपण 4 प्रकारे पापे करतो. कल्पनेद्वारे, शब्दाद्वारे, कृत्याद्वारे, ऐगईद्वारे. कल्पनेद्वारे मनात वाईट विचार करणे, दुसऱ्यांविषयी वाईट चिंतने. शब्दाद्वारे अपशब्द वापरणे, शब्दाद्वारे दुसऱ्यास दुखविणे. कृत्याद्वारे वाईट कामे करणे, उदाहरणार्थ खून, चोरी, मारामारी वगैरे. ऐगईद्वारे आपले काम वेळेवर पूर्ण न करणे, आळस करणे, चांगले काम करण्याची संधी असूनही न करणे. पाप 2 गटामध्ये मोडतात. महापाप, अत्यंत गंभीर, जाणून बुजून व पूर्ण संमतीसह केलेले पाप. क्षम्य पाप, कमी प्रमाणात गंभीर, जाणून बुजून नाही व पूर्ण संमतीशिवाय केलेले पाप. विविध प्रकारची पापे आहेत. जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, जादूटोणा, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा व इतरही अनेक प्रकारची पापे आहेत. पाप करण्याचे परिणाम. पाप हे देवाविरुद्ध केलेला गुन्हा आहे. त्याच्याबरोबरच्या संबंधात दुरावा करतो. ख्रिस्त सभेबरोबरच्या नात्यामध्ये हानी पोचवते. प्रायश्चित्त साक्रामेंट म्हणजे काय? प्रायश्चित्त साक्रामेंट हे येशूने स्थापिलेल्या चर्चच्या 7 साक्रामेंटापैकी एक साक्रामेंट आहे, ज्यामध्ये भाविक आपल्या पापाबद्दल पश्चाताप व्यक्त करतात, पुन्हा पाप न करण्याचा निर्धार करतात, अधिकृत धर्मगुरूकडे पापनिवेदन करतात, आपल्या पापांची क्षमा मिळवतात, देवाची कृपा मिळवतात, देवाबरोबर, ख्रिस्त सभेबरोबर, इतरांबरोबर समेट होतो, मनःशांती, समाधान याचा अनुभव घेतात. आपल्या पापांची क्षमा फक्त देव करतो. येशूने ते कार्य ख्रिस्त सभेकडे सुपूर्त केले आहे. प्रायश्चित्त साक्रामेंताचे परिणाम. आपला देवाबरोबर समेट होतो, आपला ख्रिस्त सभेबरोबर समेट होतो, पाप आपले इतरांबरोबर असणारे हितसंबंध तोडते. प्रायश्चित्त साक्रामेंत हे संबंध पुनरुज्जीवित करते. अनंतकाळच्या शिक्षेपासून माफी मिळते. अंतकरणात शांती, निर्मळपणा आणि आध्यात्मिक सांत्वन मिळते. आध्यात्मिक सामर्थ्यामध्ये वाढ होते.
प्रायश्चित्त साक्रमेंट कसे स्वीकारावे? योग्य तयारी करून फादरांकडे गेल्यावर क्रूसाची खून काढावी. तदनंतर पुढील वाक्य म्हणावे, फादर, मी पापी आहे, मला तुमचा आशीर्वाद द्या. शेवटचे कुंसा करून किती दिवस, महिने, वर्ष झाली ते नमूद करावे. आपण केलेल्या पापांबद्दल कबुली द्यावी. शेवटी म्हणावे, या व विसरलेल्या इतर सर्व पापांबद्दल मला क्षमा करा. फादर मार्गदर्शनपर शब्द बोलतील ते काळजीपूर्वक ऐकावेत. फादर जे प्रायश्चित्त करायला सांगतील ते जाणीवपूर्वक ऐकावे. शेवटी प्रायश्चित्ताची प्रार्थना म्हणावी. फादर पापशालनाची प्रार्थना म्हणतील. तदनंतर चर्चमध्ये किंवा इतर ठिकाणी शांतपणे बसून फादरांनी प्रायश्चित्त म्हणून काही प्रार्थना दिल्या असतील त्या म्हणणे, देवाचे आभार मानणे. जर फादरांनी प्रायश्चित्त म्हणून जी काही सेवा कार्य दिली असतील त्यांची योग्य वेळेत पूर्तता करणे. प्रायश्चिताची प्रार्थना. हे परमेश्वरा, तू अनंत चांगला आहेस. तू एकटा प्रेमाला पात्र आहेस. असे असूनही दुराचार करून व सदाचार टाळून मी तुला दुखवले आहे. माझ्या पापाबद्दल मी मनापासून पश्चाताप करते आणि तुझ्या दयेवर विसंबून सर्व पापांची भरपाई करण्याचा, यापुढे पाप न करण्याचा व प्रत्येक पाप प्रसंग टाळण्याचा मी मनापासून निश्चय करते. आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या दुःख सहनामुळे व मरणामुळे माझ्यावर दया कर. आमेन.